जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. हरिपाठ सेवेमध्ये आजपर्यंत आता 24 अभंग झाले. आज आपण 25वा अभंग पाहूया. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळीकाळाचा रीघ नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदासी, ते जीव जंतूसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. माऊली अभंगाच्या सुरुवातीला जाणीव नेणीव असे 2 शब्द वापरतात. हे दोन्ही शब्द परस्पर विरोधी आहेत. म्हणजे जाणीवेचा विरुद्धार्थी शब्द नेणीव असा आहे. माऊली सांगतायत की भगवंतापाशी जाणीवही नाही आणि नेणीवही नाही. जाणीव आणि नेणीव याला समजून घेण्याच्या आधी आपण कसे आहोत हे थोडंसं समजून घेऊया. हरिपाठाच्या निरूपणात पुष्कळदा हा विषय आलाय पहा, की माझ्याकडे मीपणा आहे म्हणून समोरच्याला मी तू असे संबोधतो. समजा आपल्या दारात कुणी आले, दरवाजा वाजवला, तर मी विचारतो कोण आहेस तू. म्हणजे मी मला माझेपणातून पाहिल्यामुळे तू आणि तुझेपणा उदयाला येतो. वस्तुतः मी असा पदार्थ तिथे नाहीच आहे. म्हणजे मी म्हणून कोणी नाहीच आहे. म्हणजे तू तिथे असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण आपण स्वतःला अखंड देह म्हणजे मी असे मानत असतो. मानत असतो म्हणण्यापेक्षा आपला तो स्थायी भावच असतो. तुला खाऊ हवा का असं बाळाला जरी विचारलं तरी बाळ आपल्याकडे बघतं आणि हो म्हणतं. याचा अर्थच असा की आपल्यातला मीपणा आपल्यात जन्मोजन्मी मुरलेला आहे. आता त्या लहान बाळाला कुणी शिकवले का की मी म्हणजे काय आणि तू म्हणजे काय. पण आपण त्याच्याशी बोलताना मी तूपणानेच बोलतो आणि तेही मी तूपणानेच आपल्याशी बोलते. म्हणजे पहा, हा देहभाव किती खोल गेला असेल. साहजिक आहे, आपण या देहभावाच्या खिडकीतूनच सगळं काही पाहतो, सगळं काही अनुभवतो. जणू आपण आपल्या घराच्या खिडकीत उभे आहोत आणि बाहेरचं विश्व पाहतोय. रस्ता, झाडं, पानं, फुलं, दगड, माती, माणसं, वाहनं. म्हणजे आपण स्वतःला वेगळं ठेवून सगळ्या जगाकडं पाहत असतो. म्हणजेच आपण जगाचा जो अनुभव घेतो तो देहभावातून घेतो. आणि हा जो अनुभव आहे त्याला जाणीव असा शब्द देहभावाच्या दृष्टीने आहे. असं पहा, आपण समजा एखादं फूल हातात घेतलं तर त्या फुलाची जाणीव झाली असं आपण म्हणतो. म्हणजे कुठली तरी वस्तू जी माझ्या देहापेक्षा एक वेगळी म्हणून आहे ती आपल्या हातात आली अशी जाणीव आपल्याला होते. महाराज म्हणतात, मनुष्य म्हणतो की माझं डोकं दुखतं, माझा हात दुखतो, माझा पाय दुखतो. म्हणजे मी या डोक्यापासून आणि पायापासून निराळा आहे असा अजाणतेपणे आपण म्हणतो. असंच इथे आहे. आपल्याला सर्व काही जी जाणीव होते ती देहभावातून होते. बरं, ही जाणीव आपल्या देहाबाहेरील वस्तूंचीच होते असं नाही. आपल्याला आपल्या हातापायाची पण जाणीव होते. आपण म्हणतो की पायाला मुंग्या आल्यात म्हणजे जणू पाय जडच झालाय. थोडा काळ त्यातली जाणीवच गेली पहा. एकूण काय, आपण आपल्या देहभावाच्या अधिष्ठानावर उभे राहून जाणीव दृष्टीने सगळ्या जगाला अनुभवतो, स्वतःलाही अनुभवतो. माऊली सांगतायत, ही जाणीव भगवंताच्या ठिकाणी असत नाही. अर्थात उपनिषदांपासून सगळेजण हेच सांगत आलेले आहेत. माऊली फक्त ते आपल्यापुढे सोप्या भाषेत मांडतायत की भगवंताला जाणीवही नाही आणि नेणीवही नाही. नेणीव म्हणजे काय तेही समजून घेऊ बरं का. समजा आपल्याला कळलं की अमुक एक गोष्ट आहे तर ती जाणीव झाली. म्हणजे उदाहरणार्थ मगाशी पाहिलं की आपल्या हातात फूल आलं, आपल्याला जाणीव झाली की फूल आहे. पण जाणीव झालीच नाही, कळलंच नाही की हातात काय आलं, तर ती फुलाबद्दलची नेणीव.
म्हणजे फूल आहे हे समजणे ही जाणीव असेल तर तिथे काही न समजणे ही नेणीव. माऊली सांगतायत परमात्मा अनुभूती ही जाणीवेतही सापडत नाही आणि नेणीवेतही सापडत नाही. का बरं असं असेल? कारण जाणीव आणि नेणीव या दोन्हीही भावना देहबुद्धी सापेक्ष आहेत. अहो, मगाशी जसं मी म्हणालो की जर मी असेन तर तूचा प्रश्न आहे, तसंच जाणीव घेणारा कुणी असेल तर जाणीव या शब्दाला अर्थ आहे किंवा नेणीव या शब्दाला अर्थ आहे. आपल्याला ज्या अधिष्ठानावरती देहभावाची अनुभूती होते ते अधिष्ठान परमात्म्याचं आहे. आणखी सोपं करून सांगतो. दासराम महाराज म्हणायचे, सुतार टेबल घडवतो पण टेबलापासून वेगळा राहतो. टेबल म्हणजे सुतार नव्हे. तसंच भगवंताने ही यच्चयावत सृष्टी बनवली, त्याचा आधार तोच आहे, पण ती सृष्टी म्हणजे भगवंत नव्हे. तसंच आपल्या देहाचं आहे. आपल्या देहाला अधिष्ठान भगवंताचंच आहे, पण हा देह म्हणजे जसा भगवंत नव्हे तसं जाणीवेचा अधिष्ठान हा भगवंतच आहे, पण म्हणून जाणीव म्हणजे भगवंत नव्हे. असं पहा, आता फूल हातात घेतलं ही जाणीव मला झाली, पण जर मी मृत असेन तर मला ही जाणीव होईल का हो? साहजिक आहे, नाही. याचा अर्थ चैतन्य तत्वाचं माझ्या आत एक अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानाच्या पार्श्वभूमीवर मला जाणीव होते किंवा नेणीवही होते. पण ती जाणीव होणे म्हणजे ते अधिष्ठान ओळखले असा त्याचा अर्थ नाही. म्हणूनच माऊली म्हणतात की जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नेणीव असेल तर ती देहभावाला आहे, परमात्म्याला नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, असं आत्म्याचं वर्णन उपनिषद करतं. म्हणजे आपली इंद्रिय मन बुद्धी याला आत्मस्वरूप जाणू शकत नाही, ओळखू शकत नाही. पण आपल्यापाशी तर देह मन बुद्धी इत्यादी गोष्टीच आहेत आणि म्हणूनच साधना आहे. कारण साधनेच्या माध्यमानं देह मन बुद्धी यांना मला बाजूला सारता येतं. समजा देहच नसता, मन आणि बुद्धीच नसती तर साहजिक आहे देहभावही नसता, मग साधनाचं प्रयोजनही नसतं. पण तसं नाही आहे. आपण देहभावामध्ये आहे म्हणून साधनेचं प्रयोजन आहे की जेणेकरून देहभावापलीकडील परमात्मतत्व ओळखता येईल. मग मुद्दा असा राहतो की जर तिथे जाणीव नाही आहे तर मग परमात्म्याची जाणीव नेमकी होते तरी कशी? त्याचं साधं उत्तर असं आहे की जाणीव झाली हा बोध तिथे शिल्लक राहत नाही. ओळख पटली याची ओळखच राहत नाही. मला तो भेटला, मला त्याचं ज्ञान झालं याचं ज्ञानच तिथे शिल्लक राहत नाही. आणि हीच खरी सायुज्यता आहे किंवा हेच खरे ते होऊन जाणे आहे. असं पहा, समजा मी भगवंताला पाहिलं या वाक्प्रचारातच मी आणि तू हा भेद नाही का आला? पण भगवंतच समजा मी होऊन गेलो तर मी भगवंत होऊन गेलो असा भेद तिथे कुठे आला? खूप पूर्वीपासून कीर्तनकार प्रवचनकार मिठाच्या भावलीची गोष्ट सांगतात. एका माणसानं मिठाची एक भावली केली आणि ती समुद्रात दोरीनं सोडली. उद्देश असा की समुद्राची खोली किती आहे ती मोजावी. पुष्कळ काळ तो दोरी सोडत राहिला. त्याला आता वाटलं की बहुतेक भावली टेकली असेल, म्हणून त्याने दोरी वर ओढली तर भावली राहिलीच नव्हती, कारण ती समुद्रात विरघळून समुद्रमय झाली. हाच खरा परमार्थ आहे. देव पहावया गेलो तव तो अंगे देवची झालो. भगवत स्वरूपच होऊन जाणे हाच परमार्थ. आणि म्हणूनच तिथे ना जाणीव आहे ना नेणीव आहे. कारण या दोन्हीही गोष्टी ज्या पार्श्वभूमीवर अस्तित्वात येतात ती पार्श्वभूमीच तिथे राहत नाही. आपले मीपणच जर विरून गेले तर तिथे ना जाणणे आहे ना नेणणे आहे. आणि हेच माऊली अतिशय सोप्या भाषेत सांगतात की जाणीव नेणीव भगवंती नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नाम घेता घेता आपण नाम घेत आहोत हेही विसरून जा. त्यांचं हे वाक्य खूप साधं वाटतं,
पण आत्ता जो विषय आपण पाहिला त्याच्या प्रकाशात जर महाराजांचं हे वाक्य पाहिलं तर त्यात किती गहन अर्थ आहे हे लक्षात येईल. महाराज सांगतायत, तू म्हणजेच आत्मा आहेस. आत्मा हेच नाम आहे आणि नाम हेही तूच आहेस. म्हणजे वस्तुतः नाम, नामी आणि नामधारक या 3 गोष्टी तिथे नाहीच आहेत. या त्रिपुटीचा लय कर आणि परमात्मस्वरूप किंवा नामस्वरूपच होऊन जा. म्हणजेच जाणीवेच्या पलीकडे जा. म्हणजेच जाणीव म्हणून तिथे वेगळी काही ठेवूच नकोस. मला जाणीव झाली किंवा मी अनुभव घेतो, हा अनुभवच, ही जाणीवच विसरून जा. मग भगवंताचा अनुभव हा घ्यायचा तरी कसा? आणि त्याचंच उत्तर पुढे माऊली देतात, हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. हरिनामाचं उच्चारण हाच त्याला एकमेव उपाय आहे, जो आपण मगाशी पाहिला पहा की साधना करणे हाच त्याला उपाय. उत अधिकचर म्हणजे ऊर्ध्वगामी गमन करणे, म्हणजेच आपल्या देहबुद्धीकडून आत्मबुद्धीचा प्रवास करणे. आपलं जीवन इंद्रियाधीन आहे हे उघड आहे आणि हे इंद्रियाधीन असणे हीच जाणीव आहे. पण या जाणीवेच्या उलट जायचं असेल तर अर्थातच आत्मभावाकडे प्रवास करायला पाहिजे. जसं माऊली म्हणतात की भगवंताला जाणीवही नाही आणि नेणीवही नाही, तर मला जर जाणीव आहे आणि नेणीव आहे तर मला त्याच्या उलट म्हणजेच भगवंताकडे प्रवास करणे प्राप्त आहे. आणि तो प्रवास करणे म्हणजेच हरि उच्चारण किंवा साधना किंवा नामस्मरण. आणि म्हणूनच माऊली म्हणतात, हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. हरि उच्चारणानं किंवा साधनेनं काय प्राप्त होतं तर मोक्ष प्राप्त होतो. आणि यात अर्थ उघड आहे की जर देहभावच सुटला तर प्राप्त होणारी वस्तू ही काही स्थूल वस्तू नाही. अर्थातच मग मोक्ष ही अवस्था म्हणावी लागते, कारण तिथे देहभावाचा लवलेशही नाही, तिथे जाणीवही नाही आणि नेणीवही नाही. आणि असा मोक्ष जिवंतपणीच प्राप्त करावा लागतो. देहातून तो निघून गेला आणि वासना तेवढ्या शिल्लक राहिल्या तर जशा वासना तसा पुन्हा जन्म येणार हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मोक्ष ही अवस्था मेल्यानंतर मिळवायची नसून जिवंत असतानाच, म्हणजे नरदेहामध्ये विद्यमान असतानाच गुरुपदिष्ट मार्गाने प्राप्त करून घ्यायची आहे. किंबहुना गुरुकृपेनेच ती प्राप्त होते. खरं पाहता भगवंत काय किंवा मोक्ष काय यांना शब्दात सांगता येत नाही, कारण शब्दात वर्णन करण्यासाठी वर्णन करणारा तिथे असावा लागतो. मी सुंदर सूर्यास्ताचं वर्णन करू शकतो, नदी, नाले, समुद्र, दरी किंवा फुले, पाने यांचं वर्णन करू शकतो, कारण मी वेगळेपणाने त्यांना अनुभवतो, पाहतो किंवा जाणीवेत राहतो. पण जिथे जाणीवच नाही, अनुभव घेणाराच कुणी नाही, त्याचं वर्णन तरी कसं करायचं? पण ते कौशल्य माऊलींकडे आहे. माऊली म्हणतात, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. पुढे म्हणतात, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीघ नाही. अर्थातच देहभान गेल्यानंतरच्या स्थितीचं वर्णन इथे माऊली करतात. मागेही विषय आलाय पहा की काळ ही संज्ञा फक्त देहभाव असेल तरच लागू पडते, अन्यथा नाही. आणि जर मला जिथे जाणीव नाही आहे आणि नेणीवही नाही आहे अशा अवस्थेत, म्हणजेच देहभावाच्या पलीकडे पोचायचं असेल तर तिथे कळीकाळाचा रीघ कसा असेल? कळीकाळाचा रीघ म्हणजे कळीकाळाचं येणं जाणं किंवा काळाची बाधा किंवा काळाची सत्ता. तिथे ती असणारच नाही. जो अलीकडच्या ओवीत विषय माऊली सांगतात की हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा, तोच विषय इथे माऊली पुढे नेतात की नारायण हरी उच्चार नामाचा. या सर्व ठिकाणी नारायण हरी हे शब्द प्रासंगिक आहेत बरं का. आपल्याला सद्गुरूंकडून जे नाम मिळालं आहे किंवा जी साधना मिळाली आहे तीच इथे अभिप्रेत आहे.
त्याचा उच्चार त्या साधनेमध्ये राहणे असे जर साधकाने केले तर मग त्याला कळीकाळाचा रीघ नाही. मग तो मोक्षाच्या अवस्थेमध्ये जाणार, जाणीव नेणीव याच्या पलीकडील परमात्म्याशी एकरूप होणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ज्याला शब्दात बांधता येत नाही, ज्याला अनुभवता येत नाही आणि जिथं जाणीवही राहत नाही, तिथे जर काही राहत असेल तर तद्रूप होऊन जाणे ही स्थितीच. तर मग त्याच्याबद्दल अधिकारवाणीनं सांगणार तरी कसं ना? आणि म्हणूनच तो वेदांना उपनिषदांना कळत नाही हे माऊली इथे पुन्हा सांगतात. तेथील प्रमाण नेणवे वेदासी, ते जीवजंतुसी केवी कळे. ते ज्यांना कळतं ते फक्त सद्गुरू आहेत किंवा सद्गुरू तत्व आहे. बाकी कोणालाही ते कळत नाही. आणि माऊली याची साक्ष हरिपाठात वारंवार देतात की मी हे जे सांगतोय हे सद्गुरूंचं ज्ञान आहे किंवा सद्गुरूंच्या कृपेचं फळ आहे. माऊली म्हणतात की या निःशब्द परमात्म्याचं किंवा ब्रह्माचं वर्णन ना वेद करू शकतात, ना उपनिषदे करू शकतात, ना ती या ब्रह्माला बांधू शकतात, ना असं म्हणू शकतात की मी ब्रह्माला ओळखलं. कारण मी ओळखलं म्हटलं की मी वेगळा झालो, आणि मी वेगळा झालो की देव वेगळाच राहिला, ब्रह्म परमात्मा निराळाच राहिला. म्हणून माऊली पुढे म्हणतात ते जीवजंतुसी केवी कळे. म्हणजे कृमी कीटकांना कळणार नाही असा याचा अर्थ नाही. ते जीवजंतुसी केवी कळे म्हणजे जे जीवभावावर आहेत त्यांना हे कदापिही कळणार नाही. जे त्या जीवभावाला ओलांडून आत्मभावामध्ये स्थिर झाले त्यांनाच हे कळेल. अंतस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. वेगळा कोणी त्याला ते समजावून देऊ शकत नाही. जसं की गुळाची चव कशी आहे हे कुणीही कोणालाही समजावून देऊ शकत नाही. प्रत्यक्ष जो गुळ खाईल त्यालाच कळेल की गुळाची गोडी काय असते. तसंच जो अनुभव स्वरूप झाला, जो तद्रूप झाला, जाणीव म्हणून तिथे सांगायला जो वेगळा राहिला नाही आणि नेणिवेपाशीही राहिला नाही, तोच खरं म्हणजे या स्थितीत पोहोचेल असं माऊली सांगतायत. पुढे ते म्हणतात ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. त्याच स्थितीचं वर्णन पुढे माऊली करतात की त्याला वेगळेपणा राहत नाही. असं पहा, कोपऱ्यावर असलेलं एखादं कृष्णाचं मंदिर आणि मी घरात आहे साधक म्हणून. मला साधनेनं त्या कृष्णाशी तदाकारता प्राप्त झाली आणि मग मी बाहेर पडलो आणि दुसऱ्या एखाद्या कोपऱ्यावरती मारुतीचं देऊळ आहे, तर मग मी कृष्ण झालोय, आता मारुतीला कशाला जाऊ, असं परमार्थात असत नाही. भगवंत सर्वव्यापी आहे. मग आता जो सर्वव्यापी आहे त्याच्याशी तदाकार जर मी झालो, मी म्हणजे मी नावाचा पदार्थ, मी म्हणजे जीवभाव. जीवभाव जर त्या सर्वव्यापी परमात्म्याशी एकरूप झाला तर त्या जीवभावाला वेगळेपणा उरलाच नाही. वैकुंठ असं एकाच ठिकाणी त्याला उरलं नाही, ते सर्वत्रच झालं. हेच माऊली सांगतात की सर्वत्र वैकुंठ केले असे. म्हणजेच तो वैकुंठ या अवस्थेमध्येच पोचला, तिथेच तो स्थिर झाला. मग त्याला ना आपपर भाव उरला, ना अनुभव उरला, ना जाणीव उरली. उरलं ते फक्त आत्मस्वरूप. आणि हेच नारायण पाठाचं, नारायण पाठ म्हणजे साधनेचं फळ आहे असं माऊली सांगतायत. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. परमार्थ हा आचरणात्मक आहे, अनुभवात्मक आहे आणि अवस्थात्मक आहे. साधनेचं आधी आचरण करावं लागतं, कारण आपल्यापाशी देह आहे, अर्थातच देहबुद्धीही आहे. त्यामुळे हे जे देहाचं भांडवल आपल्याजवळ आहे, पर्यायानं त्यातील बुद्धी, मन, चित्त इत्यादी हे घेऊनच साधनेचं आचरण करावं लागतं. हा आचरणात्मक परमार्थ. तो करत गेला की गुरुकृपेने अनुभवात्मक परमार्थ पदरात पडतो. परमात्म्याच्या अनुभवाच्या खुणा प्राप्त होतात. आत्म्याचे म्हणजेच भगवंताचे जे गुण आहेत ते साधकामध्ये प्रतिबिंबित व्हायला लागतात.
असं असत नाही की आचरणात्मक परमार्थ केल्यानंतर अनुभवाच्या वाटेवर साधक आला आणि तो त्याच्या जीवनामध्ये मात्र कठोर राहिला, क्रूर राहिला, द्वैतभाव राखणारा राहिला, द्वेष, मत्सर, राग, लोभ याच्यात लोळणारा राहिला. असं होऊ शकत नाही. अनुभवाच्या मार्गावर आलेल्या साधकामध्ये ज्ञानाची लक्षणे साहजिकच प्रतिबिंबित होतात आणि असाच अनुभवात्मक परमार्थ आणखी मुरला की मग तो साधक अवस्थात्मक परमार्थात प्रवेश करतो. म्हणजे परमात्मभावाच्या, आत्मभावाच्या स्थितीमध्ये, अवस्थेमध्ये कायम राहतो. जसं मागं एकदा मी म्हणालोय पहा, की आई झाल्यानंतर ती आई झाली, तिची पुन्हा कुमारिका होत नाही. म्हणून मातृत्व ही एक अवस्था आहे. असंच त्या साधकाचं होतं की तो आत्मभावाच्या अवस्थेमध्ये स्थिर होतो, शांत होतो. यालाच माऊली सर्वत्र वैकुंठ केले असे असं म्हणतात. अर्थातच ही अवस्था गुरुपदिष्ट साधनेने, नामाने प्राप्त होते आणि त्याचाच उहापोह पुढच्या अभंगात माऊलींनी केलेला आहे. जो विषय माऊली हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा किंवा नारायण हरी उच्चार नामाचा एवढ्यात या अभंगामध्ये मांडतात, तोच विषय सांगण्यासाठी पुढे माऊलींनी पूर्ण अभंग घेतलेला आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. त्याचं विस्तृत निरूपण आपण यथावकाश पाहू. आज मात्र या 25व्या अभंगाच्या निरूपणाला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.